बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली, पण जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येतंय। खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा देण्यास काँग्रेसनं असमर्थता व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडीत आज फूट पडली। राष्ट्रवादी शरद पवार गटानं आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करून राजर्षी शाहू आघाडी स्थापन केली आहे। या आघाडीच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली। तसंच अन्य समविचारी पक्षांनाही सोबत घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांच्या हुकुमशाही वृत्तीला प्रत्युत्तर देत आपण ही आघाडी केल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या आघाडीनं महापालिकेसाठी 21 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली। दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये राहणार की नाही याबाबतच शंका असल्यानं कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप रखडलंय। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सामना होणार आहे। दोन्ही बाजूला जागा वाटपांसाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत। 2च दिवसांपूर्वी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं त्यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलाय। त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 12 जागा देण्याचं काँग्रेसनं मान्य केलंय, पण 20 जागांची मागणी केलेल्या खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटानं आज महाविकास आघाडीतून बाहेर पडत आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत राजर्षी शाहू आघाडी स्थापन केली। आज याबाबतची घोषणा जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी केली। समविचारी पक्षांना सोबत घेऊन ही आघाडी सर्व 81 जागा लढवणार आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी आणि आपला प्रत्येकी 25 तर वंचित आणि अन्य समविचारी पक्षांना 31 जागा मिळणार आहेत। आज त्यापैकी 21 उमेदवारांची यादी व्ही पाटील, अरुण सोनवणे आणि संदीप देसाई यांनी जाहीर केली। आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचं नाव पहिल्यांदा आम्ही घोषित करतो, राजर्षी शाहू आघाडी। या माध्यमातून आम्ही ही संघटना किंवा हे इलेक्शन कोल्हापूरच्या महापालिकेच्या चर्चा आम्ही समोर जाणार आहोत आणि आघाडी त्या दोघांच्यामध्ये जे राजकीय आणि आर्थिक आणि भ्रष्टाचारी प्रकार जे चालू आहे तो मोडून काढण्याचं काम आम्ही ह्या शाहू आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत। ओनली ही महापालिकेसाठी फक्त आम्ही एकत्र आलो असं न होता इथून पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनला सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आणि जनतेपुढे जाऊन कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम आम्ही करणार आहोत। जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीला आमदार सतेज पाटील यांनी किंमत दिली नाही, उलट प्रत्येक वेळी आपली हुकुमशाही वृत्ती दाखवली। इतकंच नव्हे तर खासदार शाहू महाराज यांच्या शब्दालाही आमदार पाटील यांनी किंमत दिली नाही, अशी टीका व्ही पाटील यांनी केली। महाराजांनी संध्याकाळी त्यांना बोलून चर्चा केली, परंतु ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल चर्चा केली ते महाराजांना सुद्धा आवडलं गेलं नाही। सतीश पाटलांनी पूर्णपणे कुणाचंही ऐकलेलं नाही। मी जंगल ते पूर्व असं कोल्हापूर करायचा प्रकार केलेला आहे, तोच प्रकार आता आमचा या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये केला जातो आणि त्याचं काय उत्तर मिळणार आहे, त्याचं काय कोल्हापूरवाले रिझल्ट देणार आहेत, त्यांना अनुभव असून तर त्यांनी त्या प्रकारे निर्णय घेतला। काँग्रेस हा इंडिया आघाडी बरोबर नव्हता, मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीचं त्यांचं ॲटिट्यूड आहे ते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना, आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही। पद्धतीनं महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आणि थोडंसं नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने एकाधारशाही चालू केली, मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीनं जे राजकारण करायचं चालू केलं त्याचा अनुभव आपल्याला आमदारकीच्या वेळी पण आला। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये हीच आघाडी कायम राहणार आहे असं व्ही पाटील यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला के पवार, पद्मा तिवले, अनिल घाटगे, रोहित पाटील उपस्थित होते। तर दुसरीकडे महायुतीमध्येही सर्व काही अलबेल नाही। शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये। भाजप 39, शिवसेना 31 आणि राष्ट्रवादीला 11 जागा देण्याचा फॉर्म्युला चर्चेत आला होता, पण राष्ट्रवादी अजित पवार गटालाही किमान 20 जागा हव्या आहेत। दुसरीकडे राज्यस्तरावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात हातमिळवणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी गट महायुतीमध्ये राहील की नाही याबाबतच संभ्रम निर्माण होईल। परिणामी महायुतीमधील जागा वाटपाचं घोडं अडलं आहे, त्यातून सर्वच इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे।